मार्तंड भैरव षडरात्रोत्सव हा महाराष्ट्रातील जेजुरी येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात साजरा होणारा एक प्रमुख धार्मिक उत्सव आहे। मार्तंड भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप असून ते खंडोबा किंवा मल्हारी म्हणून ओळखले जातात। हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील आयोजित केला जातो आणि तो 6 रात्रींचा असतो। यंदाच्या वर्षी हा उत्सव 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालेल। हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि 2025 मध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्ष 21 नोव्हेंबर पासून आहे। यामुळे उत्सवाची सुरुवात 21 नोव्हेंबरला होते। 6 दिवसांची नवरात्री 6 रात्री आणि 7 दिवस अशी असते। शेवटचा दिवस विशेष म्हणजे महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात। या उत्सवात भक्तगण मार्तंड भैरवाची विशेष पूजा अर्चना करतात। या उत्सवात घटस्थापना केली जाते। उत्सवाची सुरुवातच घटस्थापनेद्वारे होते। घरी किंवा मंदिरात कलश स्थापित करून मार्तंड भैरवाची पूजा केली जाते। 21 बेलपत्र वाहून मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। सकाळी स्नान करून फुलमाळा, नैवेद्य आणि आरती केली जाते। या षडरात्र उत्सवादरम्यान दररोज सकाळ संध्याकाळी पूजा, फुलांची माळ अर्पण, नैवेद्य दाखवणे केले जाते। भक्त उपवास किंवा फळाहार करतात। रात्री जागरण करून भजन, कीर्तन, मंत्र जप असे केले जाते। मंदिरात पालखी सोहळा आणि ढोल ताशांचा खेळ असतो। या षडरात्र उत्सवादरम्यान मार्तंड भैरवाला हळद चढवणे ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन विधी आहे। ही विधी मुख्य म्हणजे क्रोध निवारण, पापमुक्ती, समृद्धी आणि संरक्षण मिळवण्यासाठी केली जाते। खंडोबाची कथा सांगते की त्यांच्या रौद्र रूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठी हळद किंवा हळकुंड चढवले जाते। या षडरात्र उत्सवादरम्यान भैरवाचे वाहन कुत्रा असल्याने कुत्र्यांना दूध, भाकरी किंवा मिठाई दान केली जाते। या षडरात्र उत्सवादरम्यान रात्री दीप प्रज्वलित करून कथापठण, स्तोत्रपठण केले जाते। समारोप म्हणजे शेवटच्या दिवशी किंवा चंपाष्टमीला जेजुरी येथे मोठा मेळा भरतो। भक्त पायरी चढून दर्शन घेतात। विशेष अन्नदान आणि महाआरती होते। यानंतर उत्सव संपतो। हा उत्सव भक्तांना भय, पाप, नकारात्मक शक्तींपासून मुक्ती देतो आणि समृद्धी, संरक्षण, यश प्रदान करतो। हा षडरात्र उत्सव शेतकरी, योद्धे आणि व्यापारी वर्गासाठी शुभ मानला जातो। जेजुरी मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात आणि षडरात्र उत्सवाचा आनंद घेतात। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।